आजची आपली रेसिपी आहे खास मुलांसाठी, मुलांच्या टिफिनसाठी। रोज रोज टिफिनमधून काय द्यावं असं जर प्रश्न पडत असेल तर हा व्हेज रोल तुम्ही नक्की बनवून बघा, मुलांना खूपच आवडेल आणि बनवायलाही खूप सोपं आहे। घरामध्ये उपलब्ध असलेल्या साहित्यामधून तुम्ही हा व्हेज रोल बनवू शकता, खूपच चविष्ट लागतील। एकदा बनवून मुलांना द्या, नेहमी हाच व्हेज रोल बनवून द्या अशी तुमच्याकडे फरमाईश होईल, एवढा हा चविष्ट असा हा व्हेज रोल लागतो। तर बघूया आपण कसं बनवायचं आहे। तर सर्वात आधी आपण त्याची स्टफिंग बनवून घेऊया। तर पॅनमध्ये मी 2 चमचे घेतलं आहे तेल आणि त्यानंतर 1 चमचा बटर घातला आहे। बटर मुलांना खूप आवडतं आणि खूप छान टेस्ट येते व्हेज रोलला। तर बटर वितळू द्यायचं आहे। बटर वितळला की यामध्ये मी 2 हिरव्या मिरच्या एकदम बारीक बारीक कट करून घालायच्या, म्हणजे ते दाताखाली येणार नाही। आणि त्यानंतर थोड्याशा लसणाच्या पाकळ्या 1 चमचा मी बारीक कापून घातलेल्या आहेत। 5-6 लसणाच्या पाकळ्या एकदम बारीक कट करून घालायचे आहेत। आता हे सर्व साहित्य आपण एकदम लो फ्लेमवरती परतवतो आहे। त्यानंतर मी 1 मोठा कांदा एकदम असं स्लायसेसमध्ये मोठ्या मोठ्या स्लायसेसमध्ये कट करून घेतलेला आहे आणि तो व्यवस्थित पाकळी पाकळी अशी खुलेल असं खोलून घ्यायचा आहे, म्हणजे आपली व्हेज रोल छान होणार आहे। तर आता भाज्या तुमच्याकडे असतील, त्या मुलांना ज्या आवडत असतील त्या घालू शकता। तर कांदाही आपल्याला एकदम जास्त लालसर करायचा नाही आहे, थोडा ट्रान्सपरंट असा परतून घ्यायचा आहे। गॅसचा फ्लेम एकदम लोवरतीच ठेवायचा आणि हा बघा इतपतच आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे। आता कांदा परतला गेल्यानंतर यामध्ये कोबी घालते मी। कोबीही आपण मस्त असं लांबसर कापून घ्यायचं आहे। आता भाज्यांचं प्रमाण कमी जास्त तुम्ही तुमच्या आवडीनुसार मुलांच्याही करू शकता। तर इथे मी थोडासा कोबी घातलेला आहे। कोबी लगेचच आळतो, गरम वाफ लागली त्याला का कोबी लगेचच कमी होतं। आता तो कोबी आपण कांद्याबरोबर थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि हे सर्व साहित्यानं आपण थोडं कमी गॅसवरतीच परतायचं, म्हणजे त्याला असा करपट असा वास येणार नाही, भाज्या करपू नये म्हणून, कारण पाणी घातलेलं नाही आहे। त्यानंतर मुलांच्या आवडीचे नूडल्स असतील तर नक्की घालून बघा। आणि इथे स्प्रिंग ओनियनचा हिरवा पाट मी पातीच्या कांद्याचं कापून घेतलेला आहे। चवीनुसार घालायचं आहे मीठ। नूडल्स घातलेले व्हेज रोल मुलांना खूपच आवडणार आहेत, तर एकदा नक्की बनवून बघा या पद्धतीने। आणि व्हेज रोल हे स्प्रिंग ऑनियन वगैरे मुलांनाही आवडतं, त्यामुळे टेस्ट खूप छान येते। आणि नूडल्स तुम्हाला कुठल्याही किराणाच्या दुकानामध्ये वगैरे सहज मिळतील, हाका नूडल्स। तर हे बघा नूडल्स घालून आणि स्प्रिंग रोल मीठ वगैरे घालून आपण सर्व साहित्य व्यवस्थित परतून घेतलेलं आहे। आता यामध्ये 1 छोटा चमचा मी सोया सॉस घालते आणि त्यानंतर 1 चमचा मी शेजवान चटणी घालते आहे। ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालेल, पण शेजवान चटणीमुळे खूप छान टेस्ट येते, त्यामुळे मी घातलेलं आहे। तर तुम्हाला ते कुठल्याही दुकानात 10 रुपयाचं शेजवान चटणीचं पॅकेट येतं, ते घेऊ शकता। आणि हे सर्व साहित्य आता आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। कलर बघा किती छान आला आहे चटणीमुळे। आता मस्त अशी हे आपल्या व्हेज रोलची स्टफिंग तयार झालेली आहे। गरम आहे, आता थोडंसं आपण थंड करून घेणार आहोत, म्हणजे आपल्याला स्टफिंग करायला इझी होईल। गरम गरम स्टफिंग करू नका। तर हे बघा आपलं मस्त असं हे स्टफिंग तयार आहे। तर हे आपण एकदा साईडला ठेवून देऊया। मुलं एकदम आवडीने खातील, एवढा हा व्हेज रोल टेस्टी लागतो। तर स्टफिंग आपण साईडला ठेवले, तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया। तर मी 1 कप पीठ घेतलेलं आहे मैदा आणि सोबतच अर्धा कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। इथे तुम्ही अर्धा मैदा आणि अर्धा गव्हाचं पीठही घेऊ शकता। आता चवीनुसार मी घातलेलं आहे ते मीठ, किंवा फक्त मैदाही तुम्ही घेऊ शकता। पण हे दोन्ही कॉम्बिनेशन केलं की काय होतं माहिती आहे, मैद्यामुळे चपाती थोडी हार्ड होते, कडक होते थोड्या वेळाने। गव्हाच्या पिठामुळे त्याला थोडा सॉफ्टनेस येतो, म्हणून मी इथे गव्हाचं पीठ मिक्स केलं आहे, किंवा तुम्ही फक्त गव्हाच्या पिठाचंही व्हेज रोल बनवू शकता। तर आता हे थोडंसं पाणी घालून पीठ आपण मळून घेऊया। मस्त असं सॉफ्ट असं मळून घ्यायचं आहे आपल्याला। किंवा चपातीचं आपलं पीठ असतं त्याच्यानेही तुम्ही हा व्हेज रोल बनवू शकता। हेल्दी आणि टेस्टी असा हा व्हेज रोल आहे। मुलांना नेहमी भाजी खाण्याचा कंटाळा करतात, मग ते रिटर्न टिफिन घेऊन येतात, तर मग अशा वेळेस तुम्ही हे असं काय वेगळं व्हेज रोल वगैरे बनवून दिला तर मुलं नक्कीच पूर्ण टिफिन फिनिश करून येतील, एवढा हा चविष्ट लागतो। आता थोडंसं तेल घालून आपण परत पीठ मळून घेऊया। मी दाखवलेल्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक्स, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल।
आता हे आपलं पीठ व्यवस्थित एकदम सॉफ्ट असं मळून झालेलं आहे. तर याचे आपण छोटे छोटे बॉल्स करून घेऊया. साधारण आपण जे रोजच्या पोळीसाठी वगैरे बॉल घेतो तेवढे गोळे असा गोळा करून घ्यायचा आहे गोल. तर या साईजचे मी सर्व गोळे बनवून घेते. तर बघा ह्या साईजचे आपण हे सगळे गोळे बनवून घेतलेले आहेत. त्यांना थोडंसं सुकं पीठ लावून घ्यायचं आहे आणि याची पातळ पोळी आपण जशी रोजची पोळी लाटतो तसं लाटून घ्यायची आहे, पातळ चपाती. थोडंसं सुकं पीठ लावायचं म्हणजे इझिली लाटली जाते. आता पोळी रोल केवढा मोठा हवा आहे, छोटा हवा आहे, त्यानुसार तुम्ही पिठाचा गोळा घेऊन पोळी लाटू शकता. तर इथे साधारण मीडियम साईजची मी पोळी लाटलेली आहे बघा. एकदम बारीक पातळही नाही आणि एकदम जाडही नाही, मीडियम अशी ही आपण अशी पोळी लाटून घेतली आहे रोजच्या पोळीसारखी. आता ही आपण गॅसवरती शेकून घेऊया. तर गॅसवरती तवा ठेवला आहे आणि त्यावरती तेल वगैरे काही लावायची गरज नाही, कारण याला आपण तेल वगैरे काहीच लागणार नाही आहोत. असंच आपण ही पोळी शेकून घेणार आहोत थोडीशी, कारण आपल्याला परत व्हेज रोल करायचं आहे. स्टफिंग करून आपण परत ही पोळी शेकून घेणार आहोत, त्यामुळे फक्त हलक्या ही पोळी शेकून घ्यायची आहे आपल्याला. साईडने थोडाशा कडा वगैरे तुम्ही प्रेस करून पोळी मस्त अशी एकदम लो गॅसवरती शेकवायची, म्हणजे व्यवस्थित शेकली जाते. लो टू मिडियम गॅस ठेवा आणि पोळी ही आपली मस्त अशी शेकून झालेली आहे बघा. जास्तही एकदम लाल केलेली नाही आहे, शेकवलेली नाही आहे. इतपतच आपल्याला अशा ह्या पोळ्या शेकून घ्यायच्या आहेत. तर ह्या सर्व पोळ्या मी शेकून घेतलेल्या आहेत. त्यानंतर आपण एक पोळी घेतलेली आहे, त्यावरती आपण शेजवान चटणी लावतो आहे. हे नाही लावलं तरी चालेल किंवा इथे तुम्ही टोमॅटो केचपही लावू शकता. मुलांना जर गोड थोडीशी आवडत असेल तर थोडंसं केचप लावलं तरी चालेल, किंवा टोमॅटो केचप आणि शेजवान चटणी दोन्ही मिक्स करूनही थोडं लावू शकता. तर ही शेजवान चटणी मी व्यवस्थित सर्व ठिकाणी लावून घेतली आणि त्यानंतर आपण ही स्टफिंग थोडंसं घालून घेणार आहोत पोळीवरती. यावरती तुम्ही पनीरचे पीसेसही थोडे छोटे क्यूब्समध्ये कट करून घालू शकता. आणि भाज्या तुम्हाला आवडतील त्या गाजर, सिमला मिरची, जी भाजी मुलं आवडीने खात असतील त्या सर्व घालू शकता, म्हणजे मुलं भाजी आवडीने खातील आणि मुलांच्या पोटातही पौष्टिक असं अन्न जाईल. आता वरून मी थोडंसं चीज घालते आहे. चीज मुलांच्या आवडीचे असे हे काय पदार्थ घालून दिलात की न आवडणारी भाजीसुद्धा मुलं आवडीने खातात. थोडंसं चीज घातलेलं आहे आणि आता याला आपण रोल करूया. किती सोपं आहे बघा व्हेज रोल बनवायचं, एकदम झटपट होणारा. मुलांना 2-3 रोल दिला तरी मुलं आवडीने खाऊन येतील, एवढं हे टेस्टी लागतात. आता या पद्धतीने आपण सर्व रोल बनवून घेऊया. तर हे व्हेज रोल मी बनवून घेतलेले आहेत सर्व. आपले रोल तयार आहेत. आपण हे तव्यावरती परत गॅस चालू केला आहे आणि आपण एकदम असे थोडे हे रोल ठेवून घेऊया. 1-2 रोल असे ठेवून आपण हे मस्त असे बटरवरती भाजून घेणार आहोत. बटरमुळे टेस्ट खूप छान येणार आहे रोलला. तर थोडंसं जास्त नाही घालायचं, थोडं जशी व्यवस्थित सर्व बाजूने लागेल एवढंच बटर लावायचं आहे. वरूनही थोडंसं बटर लावायचं आहे, म्हणजे व्यवस्थित रोल शेकला जाईल. आणि गॅसचा फ्लेम एकदम लो ठेवायचा आणि लो फ्लेमवरती आपण हा बटर लावलेला रोल भाजून घ्यायचा आहे. मस्त एकदम क्रिस्पी असा हा रोल होतो. घरी मुलांना नाश्त्यासाठी वगैरेही देऊ शकतात. गरमागरम मुलं खरंच खूप आवडीने खातील. तर एका साईडने शेकून झाल्यानंतर आपण दुसऱ्या साईडनेही शेकून घेऊया हा रोल. मस्त बघा एकदम खरपूस असं थोडासा भाजून घेतलेला आहे, म्हणजे जी आपण पोळी थोडी गरम केली होती तीही व्यवस्थित शेकली जाईल. आणि वरूनच्या साईडने जास्त शेकायचं नाही, थोडासा हलकासा कलर चेंज झाला की बस आपण लगेचच हे रोल काढून घेणार आहोत एका प्लेटमध्ये. तर हे आपले मस्त मुलांच्या टिफिनसाठी व्हेज रोल तयार झालेले आहेत. तर नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला ही व्हेज रोल मुलांच्या टिफिनसाठी रेसिपी कशी वाटली. आणि अशा छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईबही करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि जर रेसिपी खरंच आवडत असेल तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्येही जरूर शेअर करा.